आणि एक अपघाताची बातमी समोर येते। सातारा पुणे महामार्गावर शिरवळ इथे मध्यरात्री भीषण अपघात झाला। कार डिवायडरला धडकून उलटली। विरुद्ध दिशेच्या लेनमधून जाऊन आयशर ट्रकला ती धडकली। या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 जणांचा मृत्यू झालाय। दोघे जण जखमी झालेले आहेत। पहाटे 1:15च्या सुमारास सातारा पुणे लेनवरती शिरवळ इथे हॉटेल शिवालय समोरच हा अपघात झालाय। पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा नेक्सॉन कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार ही डिवायडरला धडकली आणि उलटली। त्यानंतर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकला जाऊन धडकली। यात 4 मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊयात राहुल तपासे यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती या अपघातासंदर्भात? दुर्दैवी ही घटना म्हणायला लागणार आहे। ही जी युवक आहेत ते पुण्यातील तळेगाव दाभाडे या परिसरात राहणारे आहेत। हे 6 मुलं जे आहेत त्या कारमधून हे कोल्हापूरच्या दिशेने कदाचित येत असावे आणि याच वेळेला त्यांची कार ही एका डिवायडरला धडकली आणि कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली। हा अपघात एवढा भीषण आहे की ह्याच्यामधील 4 युवकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। आतील मुलांना काढण्यासाठी तिथल्या स्थानिकांकडून मोठ्या शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र यातल्या 4घांचा मृत्यू झाल्याचं एकंदरीत समोर आलं। यातील 2 जे आहेत ती गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या घटनेची अपघाताची नोंद झालेली असली तरी हा अपघात नियंत्रण सुटल्यामुळे चालकाचा झाल्याचं एकंदरीत प्राथमिकदृष्ट्या दिसताना पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर दुर्दैवी असा हा अपघात, 6 जण या गाडीमध्ये होते, ज्यातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 2 जण गंभीर जखमी आहेत।